नमस्कार, मी वर्षा सर्वांचं स्वागत करते। आज आपण आंबाडीची भाजी बनवत आहोत आणि ही रानभाजी आहे। अतिशय पौष्टिक अशी ही भाजी आहे बघा। खूप छान लागते, बनवायला साधी सोपी आहे। तुम्ही सहज बनवू शकता। आता पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात मिळते ही भाजी। तर ही एक जुडी भाजी आपण निवडून छान धुवून घेतली आहे आणि त्यामध्ये आता आपण भिजत घातलेली चना डाळ आणि शेंगदाणे टाकणार आहोत। तर इथे मी अर्धी वाटी चना डाळ घेतली आहे। इथे अर्धी जुडी घेतली आहे मी या भाजीची। पानं घ्यायची आहेत आपल्याला आणि छान धुवून घ्यायची 2 ते 3 वेळा। पावसाळ्यामध्ये पालेभाज्या छान व्यवस्थित धुवूनच घ्यायच्या। आता यात आपण पाणी टाकून घेणार आहोत। भाजी शिजेल एवढं पाणी टाकायचं, झाकण लावायचं आहे आणि भाजी आपण शिजवून घ्यायची। अगदी गाळ अशी ही भाजी शिजवून घ्यायची आहे। आता 2 किंवा 3 शिट्ट्यामध्ये ही भाजी छान शिजते। तोवर आपण बाकीची फोडणीची तयारी करून घेऊ। आता याच्या आपण 3 ते 4 शिट्ट्या करून घेतल्या आहे। आता या गॅसवर आपण कढई ठेवणार आहोत। तोपर्यंत ही भाजी थोडीशी म्हणजे या कुकरमधली वाफ निघून जाईल बघा। इकडे आपण फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवू या कढईमध्ये। कधी भाजी शिजायला, भाजी म्हणजे याच्यात आपण चना डाळ टाकलेले आहे त्यामुळे एखादी शिट्टी एक्स्ट्राची काढून घ्या, म्हणजे डाळ छान अशी मऊ शिजली पाहिजे। तर आपण झाकण काढून ही डाळ बघा छान अशी शिजली आहे। भाजी सुद्धा आणि डाळ सुद्धा मस्त शिजली आहे। थोडीशी अशी मॅश करून घ्यायची पळीने, म्हणजे घट्टसर होते ही भाजी। पाणी एकीकडे आणि भाजी एकीकडे असं होत नाही। थोडीशी अशी प्रेस करून मिक्स करून घ्यायची, किंवा मिक्सरलाही तुम्ही फिरवू शकता। आता या कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊ। तेल गरम झाल्यावर लाल मिरच्या टाकायच्या आहेत। 3-4 लाल मिरच्या टाका आणि भरपूर लसूण टाकायचा आहे, बारीक असे तुकडे केलेला। अर्धा चम्मच जिरं टाकायचं, जिरं आधी टाकलं तरी चालते। हिंग टाकायचं आहे 2 चिमूट। आता हे छान आपण परतून घेणार आहोत तेलावरती। यात आपण बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा आहे, हळद, लाल मिरची पावडर टाकते। आपण मिरच्या टाकल्या आहेत तरी देखील लाल मिरची पावडर टाकायची। मिरची पावडर फक्त तुमच्या आवडीनुसार टाकायची आहे। आता ही शिजलेली डाळ यामध्ये टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। ही फोडणी तुम्ही डाळीवर वरून देखील टाकू शकता। आपण डायरेक्ट फोडणीमध्ये डाळ टाकली आहे शिजवलेली। आता अगदी थोडंसं पाणी टाकते या कुकरमध्ये आणि हे यामध्ये टाकते। चवीनुसार मीठ टाकते। थोडासा आपण गुळ टाकणार आहोत यात। अगदी 1 खडा टाकायचा आहे छोटा गुळाचा, त्यामुळे या भाजीला खूप छान चव येते। जरूर टाका। आता ही 2 ते 3 मिनिटं भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। भाजीला छान अशी उकळी आली की वरून थोडासा अजून कोथिंबीर टाकते। आता ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झाली आहे। खूप पातळ करायची नाही किंवा खूप अशी घट्टही ठेवायची नाही। अशी आपल्याला भाकरीसोबत खाता येईल किंवा भातासोबत खाता येईल अशी ही भाजी करायची आहे। अप्रतिम झाली आहे बघा। खूप छान सुगंध येत आहे या भाजीचा आणि मस्त
मस्त झटपट कमी साहित्यामध्ये खमंग अशी तोंडाला चव आणणारी भाजी तयार झाली आहे. कशी झाली नक्कीच कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा आणि नवीन व्हिडिओमध्ये.